दक्षिण काशी अशी आध्यात्मिक ओळख असलेल्या आणि कृष्णा नदीच्या विस्तीर्ण तीरावर वसलेल्या ऐतिहासिक वायनगरीत लघु कुंभमेळा 2026चे आयोजन करण्यात आले असून दिनांक 21 मे ते 25 दरम्यान महागणपती घाट येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. वायनगर परिषद आणि लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा, अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने या लघु कुंभमेळ्याचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. पवित्र अशा वाईच्या भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यामुळे जत्रेचे स्वरूप आले आहे. सायंकाळी महागणपती घाटावर कृष्णा नदीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे असंख्य साधू संतांसह देशभरातून आलेल्या शेकडो साधू, नागा, संन्यासी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान अशा प्रकारचा लघु कुंभमेळा आयोजित करून कोट्यावधी रुपयाचा चुराडा होणार असून कर्मकांड करणे हा नगरपालिकेचा विषय नसल्याचे सांगून महाराष्ट्र सर्वोदय मंडळ व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र यांनी तसेच काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी याला विरोध करून निषेध केला आहे. संविधानप्रेमी पत्रकार म्हणतात की गाडगेबाबांसारखे संत जे समाजात विधायक आणि क्रांतिकारी सुधारणा घडवून आणतात, तर साधू जे धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या लिंगभेद व जातीभेदाचे सुप्त किंवा प्रत्यक्ष समर्थन करतात. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी हजारो झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा विध्वंस केला गेला, तेव्हा या तथाकथित साधू संतांनी अवाक्षरही काढले नाही. त्यामुळे जनतेच्या हिताशी द्रोह करणाऱ्या आणि समाजाला मध्ययुगीन मानसिकतेच्या गुलामगिरीत ढकलणाऱ्या साधूंच्या मेळाव्याचा नेमका अर्थ काय म्हणायचा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर कुंभमेळ्याचे निमंत्रक असलेल्या वाईनगर परिषदेने 5 दिवस भाजी मंडई आणि हातावर पोट असणाऱ्या मंदिर परिसरातील विक्रेत्यांना दुकाने बंद ठेवण्याचे फरमान काढले आहे. लघु कुंभमेळ्याला देशभरातील 350 साधुसंत, नागा, संन्यासी व विविध आखाड्याचे संत सहभागी आहेत. कोट्यावधीचा खर्च करून काय साधणार आहात? किती जणांना रोजगार मिळणार आहे? मंडई बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, त्याला जबाबदार कोण? यातून काही विकास साधणार का? बेरोजगारांना नोकऱ्या लागणार आहेत का? इंधन गॅस टंचाई असताना सरकारी पैशाची उधळपट्टी कशासाठी? याचा जाब देखील संविधानप्रेमींनी यावेळी विचारला आहे. कराड सुपरफास्ट न्यूजसाठी संतोष वायदंडे, वाई, सातारा. नमस्कार, मी असीम सरोदे. इथे वाईतले अनेक जण जमलेले आहेत, जे अत्यंत प्रतिष्ठित आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करणारे असे काही राजकीय नेते आहेत, काही सामाजिक चळवळीतले आहेत, विशेषतः परिवर्तनाच्या चळवळीतले आहेत आणि अत्यंत शांतपणे विनोबांच्या विचारांवर काम करणारे सुद्धा विजय दिवाण यांच्यासारखे तपस्वी लोक आपल्या सोबत आहेत. इथे जो लघु कुंभमेळा भरवलेला आहे त्याच्यामध्ये 305 साधू संत आयात करणार असं सांगण्यात आलं होतं. त्यासाठी 1.5 कोटीची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलं होतं. परंतु हे जे साधू संत आहेत यांचा काही परिचय नाही. म्हणजे साधी नोकरी देताना सुद्धा आपल्याला परिचय द्यावा लागतो, स्वतःचा बायोडाटा द्यावा लागतो. मग तुम्ही कोण आहे, तुमची लायकी काय आहे, तुमची बुद्धिमत्ता काय आहे, तुम्ही काय केलेलं आहे. पण या साधू संतांची कोणतीही माहिती लोकांना नाही. म्हणजे लोकांचा पैसा ज्यांच्यासाठी खर्च होणार आहे त्यांच्याबद्दलची कोणतीही माहिती लोकांना नाही. आणि साधूच्या वेशातले कोण लोक आहेत अशी शंका निर्माण होईल, अशी या साधूच्या वेशामधल्या लोकांची वागणूक सध्या बघायला मिळत आहे. वाईतल्या लोकांनी अनेक सांगितलेलं आहे की हे लोक अफू, चरस, गांजाचा अत्यंत मुक्तपणे वापर करत आहेत आणि हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे साधुत्व आणि साधू असणं या गोष्टीसाठी जे पाप आहे त्या गोष्टी इथे केल्या जात असतील तर या साधू संतांचा, तथाकथित साधू संतांचा आम्ही निषेध करतो. कारण की आम्हाला खरोखरचे साधू कसे असतात, खरोखरचे संत कसे असतात हे आम्हाला माहिती आहे. ते अनेक लोकांना माहिती आहे, पण लोक बोलत नाही आहेत. कारण की राजकीय दडपणाखाली अशा कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. आणि त्यामुळे खरोखरचे संत आचार्य विनोबा भावे होते, इथे लक्ष्मण शास्त्री जोशी होते आणि अनेक जण रचनात्मक काम करणारे आहेत. त्यामुळे जे लोक बिनडोकपणे या कार्यक्रमांना सपोर्ट करत आहेत त्यांची सुद्धा मला या निमित्त कीव व्यक्त करायची आहे. ते काही आमच्या पिढीतले लोक आहेत, माझ्यासारखे असणारे, माझ्याच वयाचे असणारे लोक आहेत. त्यांची खरं तर मला कीव येते, दया येते की ते मूर्खपणाच्या आहारी लागलेले आहेत. जे कोणते लोक असे असतील त्यांनी देशावर प्रेम असेल, भारताच्या तिरंग्यावर प्रेम असेल, या राष्ट्रावर प्रेम असेल तर त्यांनी अशा लोकांची सोबत देणं सोडलं पाहिजे. त्याच्याशिवाय भारत देश हा महान होणार नाही, लहान 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 होत जाणार.
जाती धर्माच्या नावाने जे विष कालवणारे असतील, त्यांनी वाईमध्ये आधीपासून काही प्रयोग सुरू केलेले आहेत, त्या लोकांना ओळखता आलंच पाहिजे. आणि हा कार्यक्रम घेणारे जे कोणी राजकीय नेते आहेत, त्यांना असं वाटते, त्यांचा असा गैरसमज झालेला आहे की अशा कार्यक्रमांमुळे त्यांना लोक फार वाहवा करतील. तर लोकांनी समजून घेतलं पाहिजे, ज्यांना राहायला घर नाही, ज्यांना सकाळी स्वच्छता गृह नाही, संडास बाथरूमची व्यवस्था नाही, गरिबीमध्ये जे राहतात, ज्यांचे मुलं शाळेमध्ये शिकू शकत नाहीत, अशा सगळ्या लोकांना, मला आता विजय दिवाण सरांनी सांगितलं की कातकरी समाजातले काही लोक बेघर पद्धतीने राहतात, त्या लोकांच्या साठी आपण काहीतरी काम करायला पाहिजे. ती माणुसकी मानणारा धर्म आमचा आहे. जो भडक रंगाचा धर्म असेल, तो भगवा असेल, हिरवा असेल, निळा असेल, पिवळा असेल, पांढरा असेल, असे धर्म आम्हाला मान्य नाही. आम्हाला भारताचा सर्व धर्म समभाव सुद्धा मान्य आहे आणि त्या सगळ्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही इथे एवढ्याच संख्येने उपस्थित आहोत. आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की दुर्जन शक्ती लवकर एकत्र येते. जी एकत्र आलेली आहे नदीच्या काठावर, सज्जन शक्ती एकत्र व्हायला वेळ लागते आणि सज्जन शक्ती एवढीच असते, ती परिवर्तन घडून आणण्यासाठी सफिशियंट आहे. त्यामुळे आमचं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की लघु कुंभमेळ्यामध्ये जे नागा संन्यासी, विविध आखाड्याचे लोक, ज्यांचा काही परिचय नाही, माहिती नाही, त्यांच्यावर वाईच्या लोकांचा पैसा खर्च होत आहे, याचं दुःख आपण सगळ्यांनी व्यक्त केलं पाहिजे. आणि इथले काही लोक आहेत, त्यांनी पुढाकार घेऊन अफू, चरस, गांजा याचा वापर करणाऱ्या काही साधू संतांना पकडलं पाहिजे, अटक केली पाहिजे, पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, त्यांची वैद्यकीय रक्त चाचणी झाली पाहिजे आणि त्यांच्या रक्तामध्ये जर अफू, चरस, गांजाचं प्रमाण आढळलं तर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आणि या सगळ्या कृत्याचा, धर्माच्या नावाखाली होणाऱ्या अवडंबराचा आम्ही निषेध करतो. जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान, जय संविधान. जय संविधान.